नमस्कार, श्रीशाज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे खूप स्वागत आहे. कुठे चाललो आपण सांगा? कुठे चाललो सांगा? बाप्पाला. तू कुठे चालली? आणि काय खातो इथं? काय खाती? तर आज आम्ही चाललो आहोत पुण्यातील चतुर्शृंगीच्या दर्शनासाठी. श्रीशाला प्रवासात खिडकीतून बाहेर पाहायला खूप आवडतं. मग श्रीशाची अशी खिडकीच्या बाजूला जागा ठरलेली असते. मस्त गाड्या पाहत निसर्गाचा आनंद घेत ती प्रवास एन्जॉय करते. आता आम्ही इथे पोहोचलो बघा चतुर्शृंगीच्या मंदिरामध्ये. तर हे समोर दिसतंय ते प्रवेशद्वार आहे. श्रीशा पळ आता, मी नाही उचलून घेणार. जय माता दी. हे बघ आई ते हत्ती आहे बघ. काय चू इकडे बघा माझ्याकडे, इकडे 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 बघा माझ्याकडे. येते येते खूप छान येते. चल 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 येते. चल 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 आले ते आविरण ते आले. चल तू चल बाबा. इथे ना श्रीशा पायऱ्यांवरून उतरायला जरा घाबरत होती. मला बोलत होती उचलून घे. नंतर म्हटलं हात पकड आणि मग ती हाताला धरून असं छानपैकी उतरली पायऱ्या. पुण्याच्या मधोमध अगदी असं उंच टेकडीवरती असलेलं हे चतुर्शृंगीचं देवस्थान एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. पुण्याच्या गर्दीतून जर तुम्हाला थोडासा विसावा हवा असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. सध्या ह्या मंदिराचं काम सुरू आहे आणि हे खाली जे आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे बाप्पाचं मंदिर पण खूप छान आहे. तर इथे आल्यावरती मनाला अगदी छान प्रसन्न असं वाटतं आणि खूप छान परिसर आहे मंदिराचा. श्रीशाला आता पायऱ्या उतरायला आणि चढायला खूपच जास्त मज्जा येत होती. तर आम्ही जरा वेळ मंदिरामध्ये बसलेलो तर श्रीशाचं असं पायऱ्या उतरायचं चढायचं काम चालूच होतं. आली का? आज श्रीशासोबत तिची फ्रेंड पण आहे त्यामुळे ह्या दोघींची मस्ती काही संपत नाही आहे. तर यांना कसं बसं तयार करून शेवटी आम्ही निघलो. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टेक केअर.